एका रात्रीत अख्खी वस्ती गायब झाली. 115 लोक. ना रक्ताचा थेंब ना कोणताही पुरावा. मागे उरला होता फक्त एका झाडावर कोरलेला एक रहस्यमयी शब्द. आज 400 वर्ष उलटून गेली तरी ती लोक कुठे अचानक गायब झाली याचं रहस्य कायमच आहे. पण नेमकं काय घडलं होतं त्यांच्यासोबत जाणून घेऊया. ही गोष्ट सुरू होते 16व्या शतकात. त्या काळी स्पेन खूप शक्तिशाली देश होता, कारण त्याने मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतून सोन्याचा साठा लुटला होता. आता हे बघून इंग्लंडलाही वाटलं की आपणही अमेरिकेत आपल्या कॉलनीज बनवून श्रीमंत व्हावं. 1587 मध्ये सर वॉल्टर रॅले नावाच्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली जॉन व्हाईट नावाचा एक मॅप मेकर 115 लोकांना घेऊन अमेरिकेच्या रोनोक आयलंडवर पोहोचला. या 115 लोकांमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलंही होती. पण या रोनोक आयलंडवर पाय ठेवल्यापासूनच त्यांच्यासाठी संकटांची मालिका सुरू झाली. तिथल्या आदिवासी जमातींसोबत त्यांचे खटके उडायला सुरुवात झाली. हळूहळू त्यांनी यांच्यावर हल्ला करणं सुरू केलं. अशातच मदतीसाठी आणि गरजेचं सामान आणण्यासाठी जॉन व्हाईट पुन्हा इंग्लंडला गेला. जाताना तो आपल्या लोकांना सांगून गेला की मी 6 महिन्यात मदत घेऊन परत येईन. इंग्लंडला पोहोचल्यावर जॉन व्हाईट फ्रान्स आणि स्पेनच्या युद्धात असा काही अडकला की त्याला रोनोको बेटावर परत यायला तब्बल 3 वर्ष लागली. 1590 मध्ये जेव्हा जॉन व्हाईट अखेर रोनोक आयलंडवर परतला तेव्हा त्याने जे पाहिलं ते पाहून त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला. कारण त्या बेटावर वस्ती तर होती, पण फक्त घर जी त्यांनी स्वतःहून तोडून टाकली होती. माणूस एकही नव्हता, ना कोणता पाळीव प्राणी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे कोणत्याही संशयास्पद खुणा नव्हत्या. एकही मृतदेह नव्हता. साधं हाड सुद्धा सापडलं नाही. 115 लोक जणू हवेत विरघळून गेले होते. वस्तीत भयान शांतता होती, पण तिथली लोक कुठे पळाली होती हे कोणालाच कळलं नाही. शिवाय त्यांच्या बोटी, मौल्यवान वस्तू आणि हत्यारं अजूनही तिथेच होती. पूर्ण सर्च ऑपरेशन केल्यानंतर जॉनला पुराव्याच्या नावावर फक्त 2 क्ल्यू मिळाले. एका लाकडाच्या खांबावर कोरलं होतं क्रोटोन आणि एका झाडावर कोरलं होतं क्रो. या शब्दांचा अर्थ काय हे आजही कोणालाच ठामपणे सांगता येत नाही. ते एक रहस्यच आहे. पुढे या घटनेनंतर अनेक थिअरीज समोर आल्या. पहिली म्हणजे काही तज्ज्ञांना असं वाटतं की या लोकांनी तिथल्या क्रोटोन नावाच्या बेटावर स्थानिक आदिवासी जमातीत आश्रय घेतला असावा आणि नंतर ते त्यांच्यातच मिसळून गेले असावेत. कारण नंतरच्या काळात काही आदिवासींच्या कथांमध्ये निळ्या डोळ्यांच्या गोऱ्या माणसांचा उल्लेख आढळला. दुसरी अशी की तिथे भीषण दुष्काळ किंवा एखादा आजार पसरला असावा ज्यामुळे सर्व लोक मृत्युमुखी पडले. पण जर असं असतं तर एकही मृतदेह का सापडला नाही हा प्रश्न उरतोच. तर काही लोक असेही म्हणतात की तिथे काही मिस्टिरियस एंटिटीज किंवा अघोरी शक्तींचा वास होता ज्यांनी या अख्ख्या वस्तीला गायब केलं. त्यांना कोणी पळवून नेलं असतं तर त्याने घरं का तोडली असती, आणि जर ते स्वतःहून गेले असते तर बोटी तिथेच का ठेवल्या. आज 400 वर्षानंतरही रोनोक आयलंडची ही मिस्ट्री सर्वात मोठी कोल्ड केस मानली जाते. 115 लोक अशा प्रकारे गायब होणं ही आजही जगातील सर्वात मोठ्या न सुटलेल्या रहस्यांपैकी एक आहे. ही स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं? ती 115 लोक नेमकी कुठे गेली असतील? काय झालं असेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.